अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी पाकिस्तानमध्ये चर्चा झाली ती चर्चा पूर्णपणे अपयशी ठरली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यानुसार इराणची संपूर्ण नाकेबंदी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाहेर आता सध्या अमेरिकेने केलेली आहे. अमेरिकेनं ही नाकेबंदी म्हणजे ब्लॉकेड सुरू केल्यानंतर आता जवळजवळ 48 तास झालेत आणि या 48 तासामध्ये या ब्लॉकेडमधून कोणतंही इराणी जहाज पास झालेलं नाही. म्हणजे जो इराण मागच्या महिन्यापर्यंत अगदी 2-3 दिवसापर्यंत पूर्वीपर्यंत 18 लाख बॅरल्स प्रति दिवस एवढं तेल निर्यात करायचा, तो इराण मागच्या 2 दिवसामध्ये एकही लिटर तेल निर्यात करू शकलेला नाही. हा इराणसाठी एक मोठा सेटबॅक आहे. आणि त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक हिंट दिलेली आहे. त्यांनी एक स्टेटमेंट दिले एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये. ते असं म्हणालेत की जे युद्ध आहे ते जवळजवळ आता सध्या संपल्यात जमाय. मग नेमकं त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ काय, यांच्याबद्दल मध्ये कोणती चर्चा आता होणार आहे, त्या चर्चेबद्दलची काय बोलणी झालेली आहे, हे सगळं बघूया. आणि याशिवाय बघूया की आता मार्केट ज्या पद्धतीने रिॲक्ट करतंय त्याच्यावरती याचा काय परिणाम होऊ शकतो आणि नेमकं याच्याबद्दलची एक टिप सुद्धा जी शेअर मार्केट बद्दलची असेल ती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देतो आणि त्याचं कारणही सांगतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा आता सध्या युद्धात काय परिणाम होऊ शकतो तेही बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मागच्या 24 तासातली एक अपडेट म्हणजे मागच्या 24 तासामध्ये दोन्ही देशांनी म्हणजे अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांवर कोणतेही हल्ले केले नाहीत. कोणताही मिसाईल हल्ला नाही, कोणताही एअर स्ट्राईक नाही. या 24 तासामध्ये कोणतीही अशी ऍक्टिव्हिटी घडलेली नाही. त्याचवेळी दुसरी गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे ब्लॉकेडची. अमेरिकेनं आपले जवळजवळ 10,000 मरीन्स आले, सेलर्स आले, एअरमॅन आले, असे सगळे लोक आता इथं डिप्लॉय केलेले आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 15 वॉरशिप आहेत, काही F-15, F-35 विमानं आहेत. यांच्या माध्यमातून अमेरिकेनं हा संपूर्ण ब्लॉकेड सध्या लावलेला आहे. याच वेळेला इथे एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे आता इराणचा जो संपूर्ण व्यापार आहे, इव्हन इराणचं जे चबाहर पोर्ट आहे, त्या चबाहर पोर्टच्या बाहेर देखील आता ब्लॉकेड लावलाय. त्यामुळे तिथून देखील इराणला व्यापार करायची सोय नाही. म्हणजे चबाहर दुसऱ्या बाजूला आहे आणि हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ दुसऱ्या बाजूला आहे. म्हणून मी फक्त हे क्लॅरिफिकेशन देतोय. त्यामुळे इराणचा जो व्यापार आहे, समुद्री मार्गे व्यापार आहे, तो जवळजवळ ठप्प झालाय आणि याचा फटका थोडासा चीनला देखील बसलाय. आणि चीनचं स्टेटमेंट काय ते पुढे बघूया. पण या पद्धतीनं अमेरिकेनं इराणच्या आर्थिक नाड्या सध्या आवळलेल्या आहेत आणि याचा परिणाम इराणवरती आता दिसायला लागलाय. इराणचं डेस्परेशन देखील दिसायला लागलंय. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी, मी अगोदरच सांगितलं होतं की या युद्धातून कसं तरी करून त्यांना आपले हात बाहेर काढायचे होते. त्यांचे हात आता बाहेर पडलेत. ते आता मुद्दामून कुठं जाऊन स्वतःचे हात या युद्धामध्ये गुंतवणार नाहीत, कारण ते करणं त्यांना परवडणार नाही. हे युद्ध कंटिन्यू ठेवणं हे इराणसाठी फायद्याचं आहे, ते अमेरिकेसाठी फायद्याचं कधीच नव्हतं आणि ते आता ट्रम्प यांना समजलंय. त्यामुळे सीज फायर झालाय तो ट्रम्प यांच्या फायद्याचा आहे. जेव्हापासून सीज फायर झालाय तेव्हापासून ते एक प्रकारे अग्रेसिव्ह मोडवर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक इंटरव्ह्यू दिला. त्यांच्या कालच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की हे जे मध्य पूर्वेतलं इराण बरोबरचं युद्ध आहे ते जवळजवळ संपल्यात जमाय. असं त्यांचं म्हणायचं कारण म्हणजे काय, तर आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं. आणि कदाचित पुढच्या 2 दिवसात पाकिस्तानमध्येच पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. आता ह्याचं 2 दिवसात म्हणजे त्यांनी म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात 2 दिवसात होईल की 4 दिवसात होईल माहिती नाही. आणि या मीटिंगमध्ये कदाचित जेडी व्हॅन्स नसतील असं बोललं जात आहे. पण नेमकी ही मीटिंगमध्ये अमेरिकेच्या बाजूनं कोण असेल, इराणच्या बाजूनं कोण असेल हे कन्फर्म नसलं तरी कदाचित बॅकडोअर्समध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चर्चा अजूनही चालू आहे आणि ही मीटिंग होण्याची शक्यता आहे असं सध्या बोललं जातंय. यामध्ये ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे असंही सांगितलं की जर मी माझ्या पद्धतीने इराणवरती हल्ले केले तर इराणवरती एवढे हल्ले होतील की इराणला पुन्हा नव्यानं आपलं राष्ट्र उभारायला जवळजवळ 20 वर्ष लागतील. इतके हल्ले अमेरिका इराणवरती करू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलता बोलता एक गोष्ट मात्र यामध्ये सांगून टाकली की अमेरिका ह्या सीज फायरचं म्हणजे जी शस्त्रसंधी झालेली आहे त्याचं एक्सटेन्शन करणार नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे 7 तारखेला 2 आठवड्याची शस्त्रसंधी झालेली आहे, म्हणजे ती 7 तारखेपासून 21 तारखेपर्यंत लागू असेल. 22 तारखेपर्यंत आपोआप युद्ध पुन्हा नव्यानं चालू होईल काय, याबद्दल कोणतंही क्लॅरिफिकेशन नसलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की सीज फायर एक्सटेंड होणार नाही, म्हणजे परत तो वाढणार नाही. म्हणजे काय, एक प्रकारे ते इराणला प्रेशराईज करतायत की तुम्ही तुमचा निर्णय 21 तारखेच्या अगोदर घ्यायचा आहे, अन्यथा 22 तारखेपासून युद्ध चालू होऊ शकतं. भलेही त्यांच्या स्वतःची इच्छा नाही आहे युद्ध कंटिन्यू करायची, पण तरी देखील धमकी देण्यात मात्र ते 100% धमकी देतात. चीननं मात्र स्वतःला या युद्धापासून थोडंसं लांबच ठेवलंय. चीननं फक्त एकच प्रतिक्रिया दिली की अमेरिका आणि इस्रायलनं ज्या पद्धतीचे इराणवरती हल्ले केलेत ते निषेधार्ह आहेत. त्यांनी असंही म्हटलंय की जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ब्लॉक करायचा जो अमेरिकेनं निर्णय घेतलाय तो देखील योग्य नाही, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीनं तो धोकादायक आहे असं चीननं म्हटलंय. पण चीननं असंही सांगितलंय की या युद्धामध्ये चीन इराणला कोणत्याही प्रकारे शस्त्रास्त्राची डायरेक्ट मदत
करत नाहीये. दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रकारे संपूर्ण युरोपनं अडगळीत टाकलेलं आहे. युरोप त्यांच्याबरोबर या युद्धात उतरायला तयार नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आता सध्या काहीही बडबडतायत. त्यांनी मेलोनी यांच्यावर भरपूर टीका केली. मेलोनी ज्या इटलीच्या प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्यावरती भरपूर टीका केली आणि सांगितलं की यांच्याबद्दल मला जे वाटत होतं ते त्या नाहीतच, त्यांचं खरं रूप आता समोर आलं वगैरे वगैरे. जसं ते कीर स्टारमरला बोलले किंवा इमॅन्युअल मॅक्रॉनला बोलले तेच. आता मॅक्रॉन, कीर स्टारमर हे देखील प्रयत्न करतायत की आपण आपल्या पद्धतीनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करायचा प्रयत्न करूया. पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्लॉकेड काढल्याशिवाय काय होत नसतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हे स्टेटमेंट आणि या मध्य पूर्वेत ज्या सध्या घडामोडी घडतायत त्याच्या दृष्टीने एक गोष्ट क्लिअर आहे की पाकिस्तानमध्ये पुढची मीटिंग होणार आहे आणि कदाचित त्यासाठी पाकिस्तानमध्ये आता तयारी चालू झाली असेल. पण प्रत्यक्ष मीटिंग कधी आहे हे माहिती नाही. आणि याच्यामध्ये महत्त्वाची मी तुम्हाला एक टिप शेअर मार्केट संदर्भातली देईन. ती म्हणजे आता सध्या आज आपल्याकडे शेअर मार्केट पॉझिटिव्ह आहे. कशामुळं? फक्त एका न्यूजमुळं की डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत की युद्ध संपल्यात जमा आहे. पण प्रत्यक्षात ज्या दिवशी ही मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये जे ठरेल त्यानंतर ॲक्च्युअली ठरणार आहे की त्या मीटिंगचा परिणाम किंवा हे युद्ध संपणार आहे की नाही आहे. पण मार्केट सेंटिमेंटवर चालतंय आणि जोपर्यंत ही मीटिंग होणार नाही, म्हणजे ही मीटिंग समजा अजून 4 दिवसांनी असेल, तर या 4 दिवसांनी ही मीटिंग प्रत्यक्षात होईपर्यंत मार्केट थोडंसं सेंटिमेंटली पॉझिटिव्ह राहते आणि जोपर्यंत मार्केट पॉझिटिव्ह राहते तोपर्यंत थोडी थोडी मार्केटमध्ये वाढ होऊ शकते. आणि याचा परिणाम मला सांगायचं हे आहे की जर तुम्ही या युद्धामुळे या मार्केटमध्ये कुठं अडकलेले असाल तर तुम्हाला या मार्केटमधून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते अशी शक्यता सध्या आहे. कारण थोडं सेंटिमेंट पॉझिटिव्ह असणार आहे जोपर्यंत ही मीटिंगमध्ये आणि त्याचं मीटिंगचा आउटकम समोर येत नाही तोपर्यंत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी देखील आपण लक्ष ठेवूया की जगात काय चाललंय त्याचबरोबर मार्केटमध्ये काय चाललंय हेही आपण बघूया, जेणेकरून आपण आपलं स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. याच्याशिवाय भारतातला जो LPG किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्याबद्दल एक व्हिडिओ आम्ही अगोदर देखील केला होता. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, मध्य पूर्वेतल्या या युद्धाबद्दलचं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. खरोखर पुढच्या मीटिंगमध्ये हे युद्ध संपेल की नाही संपेल? याशिवाय आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल चालू केला आहे. तो व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देतोय. ते लिंकवरती क्लिक करून त्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.